चतुर्थोध्याय श्री गणेशाय नमः. जय जय श्री रंजन अक्षरावयानंदगणाय निर्विकल्प निर्विकार निर्गुणा. शके 1760 स्वामी जगदुद्धारार्थ प्रगटले मंगळवेड्यात साक्षात दत्त अवतारे. 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजेती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदा वासारण्यात बहुधानेती गावात मंगळवेढे ग्रामात समर्थ सता राहत. वेडा म्हणती स्वामींशी आपुली व्हावी प्रख्याती. नसेची जयांच्या चित्ती स्वच्छ वर्तन करीती. एका ब्राह्मणाच्या घरी असून या गायाद्वारे दूध नदी थेंब परी ब्राह्मण पडला असे विचारी. जाता काही काळ तेथे आले स्वामी दयाळ. प्रेम विनविता तत्काळ गाय झाली दुधाळ. बाबाजी भट्टाच्या कोरड्या आडातून उभे असता जन तत्काळ वाढविले जीवन. नगरी मंगळ वेड्यात बसपातेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत स्थिती तयाची दिन. 18 दारिद्र्य सदनी तो फिरत एक दिनी. सहज वना माझी जाती काय देखिले श्री समर्थ. कंटकशया करुणी तेवरी स्वामी केले शयन. ऐसे नवल देखून घाली तसे स्वामींशी लोटांगण. अष्टभावे दाटुनी माता श्रीचरणी ठेवणे. प्रेम भावे नमन करुणी स्वतःशी धन्य धन्य समजती. बसप्पाचे स्वामी चरणी मन जडले तईपासून राहू लागला. निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदी. वेड्याच्या नादी लागला म्हणती घरदार विसरला. बसप्पा वेडा झाला ऐसे सांगे बसप्पाची कांता. ऐकून ऐशी वार्ता करीत बहुता कांता. म्हणे माझे घर बुडाले. बसप्पा येता गृहाशी दृष्टोत्तर बोले त्याशी. म्हणे सोडिले संसाराशी. वेड लागले स्वामींचे काय झाले वर्तमान. ऐकावे चित्त देऊन एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली अशरात श्रीचरणी जडले चित्त. नसे भीती सददित 2 प्रहर होता रजनी. समर्थ ओटणी चालत पुढे जाता समर्थ. बसप्पा मागे चालत प्रवेशिले घोर अरण्यात. समर्थ केले नवल प्रगट झाले वेल. भूभाग व्यापिला सकळ ते जे सर्प अग्निसमान. सर्पा पादस्पर्श झाला बसप्पा भानावर याला. अपरिमित देखील सर्पसमूह चोहीकडे. दैव तुझे उदले सर्प घे समर्थ. आज्ञापले करी घेऊन अंगवस्त्र बसप्पाने टाके एका सर्पावरी. सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त. तेथून या परतले क्रमा माझे आले सत्वर. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत. ते आत सुवर्ण सर्प दिसत. सर्प झाला गुप्त ऐसे नवल देखुनी बसप्पा झाला चकित. माता ठेवी स्वामी चरणी. प्रेमाश्रू हाती नयनी. त्यासी बोलते समर्थ सुखे करावा संसार. बसप्पा तेली गृहाशी वर्तमान संगती कांतेशी. तेही अंतरी आनंदशी कृपा होता समर्थांची. बसप्पा भक्त रात्रंदिनी श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे नित्य नियमाने. जनाबाई नामे विठ्ठल भक्त राही मंगळवेड्यात. एकादशी वारी नित्य पंढरपुरा पायी जाता. एकदा आषाढी वारीशी जनी चालली पंढरपुराशी. वादळ वर्ष मार्गाशी अति पहा होतशी. जनी म्हणे विठ्ठलाशी आवरी वादळ ऋषिकेशी. कैसे जावे पंढरपुराशी म्हणून प्रार्थित तसे विठ्ठलाशी. प्रार्थना करीत असता वृक्षाखाली समर्थ दिसता. समर्थांशी नमन झाले करिता. म्हणे वारी चुकेला आता तीस स्वामी. समर्थ म्हणती विठ्ठल चराचरात असते वसती. ऐसे म्हणून समर्थांनी दर्शन दिले विठ्ठल रूपात. मंगळवेड्याहूनी येती पंढरपुरात. तेथूनच परत मोळाशी येत भीमा नदी वाटेत. महापुरात प्रवेशित सद्गुरु स्वामी समर्थ. महापुरात चालती समर्थ. पाणी गुडघाभर होतं लोक होऊन विस्मित. मोहळी साधू महान गवे स्वामी नामाविधान. लिंगायत जात म्हणून राहत होत त्या काळात. वृद्ध असती बहुत वय वर्ष 100 तेज पुंज कांती दिसत. त्रिकालज्ञानी असत शुद्ध करुणी आसना. भूमीपासून उदर जाना. गवे स्वामी योगधारणा करीती त्यावरी बैसुनी. ऐसे योगी वृद्ध होते बहु प्रसिद्ध. दत्तावतार स्वामी सिद्ध भेटी उभयंता झाली. बहुत काळ एकांती झाली भाषणे बहु प्रीती. त्यावर योगी विसर्जिती आसनादी खटाटोप. बहु करणे खटपट हठयोगाधिक मार्ग दुर्घट होता. सद्गुरु भेट प्राप्त सहज झटपट. कसाय तशी न करतील योगीराज. आपण अंतिरे सच्चिदगन गेले करुणी स्वामी निधान. इति श्री स्वामी समर्थ सारामृतनाना प्रकृतकथा समर्थ सदाभाविक परिषद चतुर्थोध्याय. गोड हा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. पंचमोध्याय श्री गणेशाय नमः. जय जय सुखधामा. जय जय परेशा. जय जय भक्तजना विश्रामा. मोहळाहुनी स्वामी आले सोलापुरात. येऊनी दत्त मंदिरी बैसत. चिंतपंत टोळ दत्त भक्त नित्य येती दत्त मंदिरात.
पाहुणी श्री स्वामी समर्थ मनी म्हणती अवदत हे महासिद्ध दिसत ऐशे टोळ मनी म्हणत तत्काळ समर्थ उत्तर देती तुला कशाला हव्या उच्चापती यात तुझे काय जाती आम्ही असो सिद्ध की बुद्ध कशा अशी येथे थांबत टोळ मनी म्हणत मनीचे सर्व जाणत हे मनकवडे असावेत आम्ही असो मनकवडे अथवा असो पूर्ण वेडे तुझे काय जाते गाठोडे ऐसे स्वामी रागे भरताती पाहुणे जाणिले अंतर टोळ करीती नमस्कार म्हणे क्षमा असावे पामर तुम्ही साक्षात दत्त दिगंबर पंढरपुरी गोपाळावधूत जे भविष्य सांगत श्री स्वामी समर्थ दत्तावधूत भेटती काय वर्षांनी दत्त चरण भेटले घरी चला असे विनविले श्री स्वामींशी कर जोडिले टोळ स्वामींशी विनविले स्वामी टोळांच्या घरी जात काही दिन तेथे राहत भक्ती पाहुणे आशीर्वाद देता चिंतपंत टोळास दुष्काळ असता सोलापुरात स्वामींशी विनवित भक्त सिद्धेश्वर मंदिर लागत तलाव मोठा आहे हो परी त्या तलावात पाणी अल्पच असतं कृपा करावी समर्थ विनवी स्वामींना भक्त समर्थ प्रवेशित सिद्धेश्वर तलावात कृपा कटाक्ष नबी पाहत नबीकडे हातवारे करीत जन विस्मयाने पाहत अकस्मात डग नवी दाटला घन गरजू लागला झाले मुसळधार वर्षा तलाव भरणी वाहिला मुकुंद नामे ब्राह्मण येई समर्थाशी शरण आदेश धरून बाई समावून ऐशे स्वामी म्हणती उगाच राहती पडोनिया ऐशे तया सांगोनिया ऐसे लिला दावनिया करुणी त्या मौनी बाबा सिद्ध एके दिवशी चमत्कृती स्वामी निज भक्ता दाविती भोजन समय अर्वाचिती भक्तगृही पातले उभा करव जोडणी विनवी करा भोजन लहर स्वामीशी फिरली जाना ग्रास सुकी न घाली ती पुत्र टोळांचा विष्णुपंत नोकर सरकारी कचेरीता त्याचा वरिष्ठ भक्त शिरभ होता उशीर न खपणे तयाशी स्वामी अटकले भोजनी उशीर झाला पुत्र लागून ताळमळत राहे मनी उपाय न चाले स्वामींपुढे मग निरुपाय जाणोनी पिता सांगे पुत्र लागून स्वामी सांगे बैसनी करी भोजन सत्वरी ते न मानवी विष्णुपंथा तो ही स्वामी भक्त तत्वता होणे असेल ते हो आता करीन भोजन स्वामी संगे ऐसा निश्चय करिता पूर्ण स्वामी करू लागले भोजन तोही करून अन्न ग्रहण कचेरीत झाला तातडीने उशीर झाला आज माझा लागून म्हणे माझा दोषपूर्ण क्षमा होईल वरिष्ठांकडून प्रयत्न ऐसा करावा वरिष्ठ म्हणे विष्णुपंथ न कळे काय बोलता भ्रम माझा लावाटे चित्त आज तुम्हीच माझ्या अगोदर माझे पूर्वीच कचेरीत झाला तुम्ही प्राप्त भरली हजेरीत पत्रकात आपुल्या स्वहस्ताने विष्णुपंथ भांबावला म्हणे अगम्य स्वामी सकल वर्तमान सांगितला सर्व केले निवेदन टोळ एके दिवशी संकल्प विष्णू पंचायतनाशी वाहता सहस्र तुळशी काय तयाशी दिसले स्वामी समर्थ माझ घरी बैसले असून पाटावरी पाय उमटले त्यावरी कळले अंतरे तक्षणी पाहुणे विस्मित झाला मनी फार आनंदला सर्व पाठ दाखवू लागला महिमा त्या स्वामींचा टोळ जाता स्वामी सवे अक्कलकोटाशी अर्धमार्गून टोळाशी मागे परतणे भागत्याशी टोळे आज्ञा पिले सेवका जो रियामी येवका स्वामींशी सोडू नका दिला आदेश सेवका तेथेच मुक्काम करावा टोळ गेले परतुनी स्वामी चालले उठुनी म्हणे स्वामी हम किसी के ताबेदार नाही त्या तेथून निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले प्रज्ञापुरी ते इति श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा समत सदा भक्त परिस्थित इति श्री स्वामी चरित्र लीलामृते पंचमोध्याय श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ षष्ठ अध्याय श्री गणेशाय नमः जय सद्गुरु माय बापा परात परानंद रूप हरवाय भवतापा सोलापूरहून निघाले फिरत जनाकारणे अक्कलकोटात आले स्वामी समर्थ महाराज खंडोबाच्या देवळात राहू लागले समर्थ तेथे एका विंद होतो तो करी स्वामींची थट्टा आली खाना रिसलदार रिकामी चिलीमा देता रिसलदार ज्वाळा निघाले तिथून भयंकर सत्वर गेला शरण स्वामींचे परिचमत्कार पाहता स्वामींशी महासिद्ध समजला अली खाना घेऊन याला चोळपा घरी स्वामींना पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहप्रती स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा आदर करी राहती चोळप्पाच्या घरात त्याचे मुला सवे निजत ऐसा भक्तभाग्यवंत घरी ठेविली ईश्वर योग्य अधिक काही चोळप्याने केले नाही परी भक्तिस्तव पायी स्वामी आले सदनते चोळप्पा घरी समर्थ अनेक लीला करत अनिष्ठा भक्ताची पाहता सदैत स्वामी समर्थ अन्न गायशी घालित अन्नधान्य गुरांना चारिती घरात सौशाच बसती ऐसे छळती तया लागे चोळप्पाशी शिवीगाळ करीत वस्तू वाटून टाकीत ऐसे भक्तांशी छळीत सद्गुरु नित्य नेमे चोळप्पाची परीक्षा पाहायस तद्रुही राहून सायस द्यावा फार त्रास चोळप्पा न करी रोष चुलीत पाणी ओतावे अन्न वाटून द्यावे नग्न होणे राहावे चोळप्पाने वदावे काही वस्त्र नेसणे अथवा फेडणे कोठे नग्न राहणे हे काही जण ज्यांना पाहती परीक्षा येते नाना प्रकारे त्रास देते चोळप्पानं कंटाळी नित्य स्वामी सेवा करी चोळप्पाची सद्गुणी कांता ती पतिव्रता सदैत तिच्या चित्ता आनंद भाव स्वामी सेवेचाच धन प्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे नेहमी एके अवसरी समर्थांनी काय केलेली नवल परी स्वामी समवेत भक्त वेष्टित वस्त्र तया वेळी
पडले होते श्रीजवळी तयाची करोनीय झोळी समर्थ करी घेतली अल्लक शब्द उच्चारती भिक्षा द्यामाशी तयावेळी सर्वांशी आश्चर्य वाटले सर्वजनांशी झोळी समर्था हाती जननानी झोळीत टाकीती कोणी 1-2 नाणी देत टाकीत आणून झोळीत एक क्षण न लागत नाण्यांची 100वर गणती होत झोळी चोळपाशी देत समर्थ बोलले वचन चोळप तुझे फिटले ऋण आता बसावे सदन मने देत झोळी चोळप्याशी पाहून या जोळीतील द्रव्याशी आनंद झाला चोळप्याशी परी नाले मानशी स्वामी चरण अंतरले राणीच्या आज्ञेने शिपाई पातले स्वामी जवळ उठवणी चोळपाशी त्यांनी शिपाई बैसले स्वामींपाशी लोटता काही वर्ष चोळपदनाची तर्श सेवा कशी तरी करे घाईने घालून स्नाने लावे केशचंदन नंतर घेत आचमन स्वामी निज हस्त दोन जाता काही दिन आले चोळप्याचे मरण तेव्हा न होई स्वामी दर्शन लादले स्वामी तीर्थ चरण एका भक्ता रूपेन सुंदरबाई नामे तिथ एक होती सेवे करत करुणी सेवा एक चित्त राखी प्रसन्न चित्त जे आणि ती वस्तू कोणी ते ठेवी लपवणी सेवे करंशी न देवनी ऐसी सुंदरबाई वर्तन करी नृपती संगती समस्त जाणून ये तिच्या मनी कपट तिला लाविले झटपट मठ सोडवया सुंदरबाई सेवक वर्तन तिच्या कडक स्वामींशी ठेवू मुठीत निजा म्हणता स्वामी निजता सुंदरबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करुणी दाविती कोणी दर्शना येतं त्यांशी द्रव्य मागत धन धान्य साठवित अशा प्रकारे करुणी बाईची कृत्य दरबारी विदित केली भक्तांनी सुंदरबाईंनी राहावे दुरी स्वामी चरणांपासून अक्कलकुटी त्यावसारी माधवराव बर्वे कारभारी तया शिवकुमाला सत्वरी सुंदरबाईशी करावे दुरी घरी राणीशी भिवून तैशे न केले बर्वेंनी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी बर्वे पातले बर्वेशी बोलती समर्थ कैसे कारभार करीत ऐशे ऐकून उत्तर बर्वे म्हणणी समजती मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या सुंदरबाईशी आणवे बर्वे म्हणती सत्वरी आज्ञाप्रमाणे उर सरदार सुंदरबाई बांधी फौजदार सुंदरबाई करी शोक फार घेत बडवून उर फौजदाराशी समर्थ काही न बोलत समर्थ नुसते पाहत केले सुंदरबाई सदूर श्री स्वामी चरित्र लीलामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त षष्ठोध्याय गोडा श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु श्री शुभम भवतु श्री स्वामी समर्थ।